नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आमच्या बांदिवडे गावातील श्रीदेव लक्ष्मेश्वर मंदिरात दिनांक 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळींनी येथे भजन करून आपली कला सादर केली. याच दरम्यान श्रीदेवी पावनाई समय नृत्य संघ किंजवडे यांचा समय नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर त्याचे दृश्य मी तुम्हाला दाखवतो.
Oh
मंडळी खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन आईवडिलांच्या घरात बोलून बांधून तो पंढरपूरला गेला होता आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या मुखमुख होत असताना तो भांडावर आला आणि त्याला पश्चाताप झाला आणि तेव्हापासून तो आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला झाला. आईबापासाठी कोणती गोष्ट होऊन न मानलो, आईबापासाठी कोणती गोष्ट होऊन द्या, पण कोणत्या गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांना सोडू नका. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलांची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतात. त्याचं साक्षात उदाहरण तुमच्या नजरेसमोर आहे बघा. विठुराया त्या पुंडलिकाला प्रसन्न झालेले बघा. विठुराया त्या पुंडलिका प्रसन्न झाले. जगाचं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि समाधान बघा. पुंडलिकाच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला तो समाधान, आनंद आणि समाधान. खरंच पुंडलिकाच्या आई वडील मी खरं सांगतो की विठुराया खरंच आम्ही कधीतरी काहीतरी चांगलं केलं होतं म्हणून तू आज आमच्या एका दिवस टाकले. विठुराया अरे लग्न झाले बदललेला तो पुंडलिक आमचा पुंडलिक आणि पंढरपूरला आल्यानंतर बदललेला तो पुंडलिक बघा. विठुराया अरे तुझ्या चरणाचा स्पर्श करतात. विठुराया आमचा पुंडलिक हरवलेला आम्हाला मिळाला. आईच्या माझ्यावर झोपण्याचे सुख असते ना, आईच्या माझ्यावर झोपण्याचे सुख असते ना, ते सुख या जगात कुठंच मिळणार नाही बघा, कुठंच मिळणार नाही. लहानपणी आवडते वडिलांसारखं बनण्याचं, लहानपणी आवडते वडिलांसारखं बनण्याची, मोठे झाल्यावर समजलं की देवाच्या बरोबरीला येणं शक्य नसतं. आपला बाप जेवण करायला बसल्यानंतर आपल्या बायकोला म्हणजे आपल्या आईला विचारतो काय रे आपलं पोरी जेवली का. आपल्या बायकोला म्हणजे आपल्या आईला विचारतो की आपली पोरी जेवली का. त्यावेळी नंतर ते आपल्या बाप जेवण करतो. अजून काय पाहिजे याला पण म्हणतात बापासले निघाला पुंडलिक पंढरपुरी. राग आल्यावर कधी ताकद लागत नाही, राग आल्यावर कधी ताकद लागत नाही, राग आल्यावर कधी ताकद लागते शांत बसायला. लक्षात ठेवा शब्दाचा विचारचे उत्तर अर्थ निघतो डोक्यातून. धन्यवाद. पालनादेवी समन्वय उत्कृष्ट साधनेचा या ठिकाणी
शक्ती